टेंबलाईवाडी येथील प्रगती हाऊसिंग सोसायटीतील खुल्या सभागृहासाठी शासनाने निधी दिलाय, पण या सभागृहाचं बांधकाम महापालिका व PWDच्या भोंगळ कारभारामुळे अद्यापही सुरू झालेलं नाही। यामुळे सार्वजनिक बांधकाम आणि शहर अभियंता कार्यालयाच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात आज प्रगती हाऊसिंग सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक फिरोज शेख यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं। यावेळी बोलताना फिरोज शेख यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व शहर अभियंता कार्यालयाचा जाहीर निषेध करत येत्या गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिलाय। नमस्ते, मी फिरोज शेख, माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक प्रगती हाऊसिंग सोसायटी टेंबलाईवाडी। आमच्या संस्थेमध्ये 5 एकरमध्ये जी संस्था आहे त्यामध्ये 5 एकर क्षेत्र आमचं खुली जागा आहे आणि त्या खुल्या जागेमध्ये शासनानं ओपन सभागृहासाठी खुल्या सभागृहासाठी फंड्स दिलेले आहेत आणि त्याचं बांधकाम महापालिका आणि PWDच्या भोंगळ कारभारामुळे अजूनही सुरू झालेलं नाही आहे। याला कारण हे आहे की यांनी जागा जी निवडलेली आहे ती काळवटातली आहे आणि संस्थेनं आक्षेप घेतला आहे की ती जागा तुम्ही चांगली ठिकाणी असताना, मुरमाड जागा असताना तुम्ही पाणथळ जागेमध्ये करू नका। आणि यामध्ये माननीय आमदार अमोल महाडिक साहेबांनी देखील सूचना देऊन देखील शहर अभियंता कार्यालय आणखी सार्वजनिक बांधकाम विभाग हे काम सुरू करत नाही आहेत आणि जागा निश्चिती करण्यासाठी ते एकमेकांच्यावरती हा विषय ढकलत आहेत, ज्यामुळे शासकीय निधी येऊन देखील त्याचा वापर होत नाही आहे। याबद्दल मी उपोषणाला अन्न पाणी त्याग आंदोलन हे दुसरं करतो आहे। तिसरं उपोषण माझं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येत्या गुरुवारी असेल। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।